शुक्रवारी महाराष्ट्रीयन महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली। वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते। पण काही मराठी कुटुंब परदेशात राहतात, त्यामुळे तेथील मराठा स्त्रियांना वडाच्या झाडाची पूजा कशी करावी हा खूप मोठा प्रश्न पडतो। अशाच एका मराठी महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या महिलेने तिथे वडाचे झाड मिळाले नाही म्हणून चक्क लॅपटॉपवर वडाच्या झाडाचा फोटो लावला आणि पूजा केली। हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल। सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या व्हायरल व्हिडिओमध्ये न्यूझीलंडमध्ये राहणारी मराठमोळी महिला तिने वटपौर्णिमा कशी साजरी केली याविषयी सांगते। ती व्हिडिओ सांगते, आज म्हटलं लग्न झालेल्या बाईसारखं दिसावं, भांगात कुंकू वगैरे भरून टिकली लावून मंगळसूत्र घालावं आणि साडी नेसावी, कारण आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा म्हणजे मराठी लोकांचा करवा चौथ। तर या दिवसामागची कथा अशी की सत्यवान आणि सावित्री जंगलात हिंडायला बागडायला निघाले। सत्यवानाला पडले माकड जाळे आणि तो वडाच्या झाडावर मारायला चढला आणि पडून मेला आणि शेवटी मग यमराज आला आणि त्याला घेऊन जात होता। तेव्हा सावित्री म्हणाली, नको बाबा, घेऊन नको जाऊ, माझा गुणाचा नवरा आहे, मला हाच नवरा 7 जन्मांसाठी हवा आहे। मग तिने वडाच्या झाडाची पूजा वगैरे केली आणि तिला 7 जन्मासाठी तोच नवरा मिळाला। ती पुढे सांगते, पण मला पडलेला प्रश्न असा की न्यूझीलंडमध्ये वडाचं झाड कुठून मिळणार आणि रिस्क तर अजिबातच घ्यायची नाही, कारण 7 जन्मांसाठी एकच नवरा हवा आहे। मग शेवटी अक्कल लढवली, लॅपटॉपवर लावला वडाच्या झाडाचा फोटो आणि केली पूजा, कारण नवरा हा दगडासारखा असतो आणि त्याला कोरून तासून मूर्ती बनवावी लागते आणि एका नवऱ्यावर प्रेम करायला एक जन्मही अपुरा पडतो। बाईला तरी सुद्धा बायका म्हणतात, आमचं हे आमचं ऐकतच नाही, त्यांना वाटेल तेच करतात। मग एक नवरा ट्रेन करायला पूर्ण आयुष्य घालावं लागतं, मग त्याच्यासाठी परत दुसऱ्या नवऱ्यासाठी दुसरं आयुष्य घालवण्यापेक्षा हाच नवरा 7 जन्म मिळू दे। श्रुतिका भोसले आविष्कार या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओवर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत। एका युजरने लिहिले, खूप गोड आणि 7 जन्मामागील कारण खूप लॉजिकल आहे, अशी हुशार बायको मिळाली, अविनाश खूप नशिबान आहे। तर एका युजरने लिहिले, बाकी सर्व ठीक आहे पण कथा चुकीची सांगितली आहे ताई। अनेक युजर्सनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत।